Good morning, friends. Today we are going to learn an interesting story. The name of this story is The Fun They Had. What do you mean about the fun? Fun means maja. Fun means काय ते मजा. So the fun we had, they had means त्यांनी केलेली मजा. तर this story is based on the futuristic life. How the futuristic life will be म्हणजे भविष्यामध्ये येणारं जीवन. About the school, the life, the fun about the school, that in the future what type of the school they are there will be. Now we have the school where the students are physically attend the schools, they have friends, they have rooms, and they enjoyed there, they played in the school. This type of activity the students are doing nowadays. But in the future this will not going to happen because that is a virtual world. म्हणजे असं जग जिथे तुम्हाला शाळा वगैरे काही असणार नाही, तर तुम्हाला कम्प्युटरच्या समोर बसून अभ्यास करावा लागणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं ह्याच्यात दाखवलेलं आहे की लेखक असं म्हणतो की द फन दे हॅड म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे ते भविष्यामध्ये आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये कशी मजा होती शाळेबद्दलची ते याच्यात सांगितली गेलेली आहे. तुम्हाला माहीत आहे, डू यू नो दॅट ॲज यू नो दॅट नाव ए डेज when we go to school there are you make lot of friends and you enjoy the school life. You have a physical connection with the teachers also, with the friends also. You ask your doubts to the teacher. But when you are going learn in on the computer, it is not convenient to ask any question to the machine. So they cannot understand your emotions also, आहे की नाही. ते तुमचे भावनासुद्धा समजू शकत नाही. तर त्याच्यामुळे जे आताची शाळा आहे ते जास्त मजेदार आहे भविष्यात येणाऱ्या शाळांपेक्षा. तर असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता नाव वी आर गोइंग टू लर्न द स्टोरी. ओके, नाव वी आर गोइंग टू लर्न द स्टोरी. मार्गी इज वन गर्ल. Even wrote about it that night her diary. On the page headed 17th May 2157, she wrote, "Today Tommy found a real book." What is mean? That Margie had a habit of writing a diary. So many people had a habit of writing a diary. Every day, whatever happened with ourselves, we are going to note down on the डायरी. प्रत्येकाला सवय असते डायरी लिहायची. ऑन द पेज हेडेड 17 मे, आणि जेव्हा तिथे 17 मेच्या पेजला ओपन करते दॅट टाईम it is the date of 17 May 2157. Now it is 2020 and it is near about 125 years later. What will going to happen, that is she is going to टेल अस. म्हणजे भविष्यात काय होणार आहे हे 2157 जो आहे ते भविष्याची तारीख आहे. आजची नाही, आजपासून 100 वर्ष, 150, 125 वर्ष पुढची गोष्ट आहे. तर ते सांगत आहे मार्गी की शी रोट, तिने लिहिलेलं आहे त्याच्यात की टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. रिअल बुक म्हणजे जे पुस्तक आपण वाचतो ते. रिअल बुक म्हणजे जे पुस्तक आपण वाचतो ते पुस्तक. तर शी इज टेलिंग टू दॅट इन द डायरी, रायटिंग दॅट इन द डायरी दॅट शी फाउंड अ रिअल बुक. टॉमी फाउंड अ रिअल बुक. नाव नेक्स्ट पॅराग्राफ. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. कसं बुक होतं ते? ओल्ड बुक. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक बिकॉज नाव in 2157 there is no physical book, there is a machine only. So she is telling that it's a very old book. Margie's grandfather once said that he was a little boy. His grandfather told him that there was a time when all the stories were printed on paper. Means Margie's grandfather once said, म्हणजे एकदा मार्गीच्या ग्रँडफादरने सांगितलं होतं when he was little boy. जेव्हा ते तिचे ग्रँडफादर जेव्हा लहान मुलं होते त्यावेळेस त्यांच्या ग्रँडफादरनं त्यांना सांगितलं होतं की टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाईम, ते एक काळ होता ज्या वेळेस ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन अ पेपर. म्हणजे मार्गीच्या ग्रँडफादरला त्यांच्या ग्रँडफादरने सांगितलं होतं की एक काळ होता ज्या वेळेस पुस्तकं जे स्टोरीज आहे ते प्रिंटेड
केलं जात होत्या पेपरवर, म्हणजे स्टोरीचे बुक्स राहत होते त्याच्यावर त्याला प्रिंटेड केलं जातं. तर नाव ए डेज दिस इज नॉट हॅपनिंग वेन मार्गी वॉज देअर इन दॅट टाईम. देअर इज नो प्रिंटेड बुक्स or printed material there available. They have to read all the material on the machines. So she is telling that her grandfather's grandfather had told once that this was the culture of once decades ago. म्हणजे एक 100 वर्ष आधीची हे घटना आहे. तर nowadays we know that we are learning a printed material books, but in future this can nowadays also we are, because of COVID-19 we are studying on mobile phones, on laptop. So this will be going to change in future also. Okay, do you understand? We will get further. They turn the pages which were yellow and crinkly, and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen. Means they turn the pages, but the Tommy found a book and they turned that in the pages of that book which the Tommy found, and when they turned the pages they are yellow and crinkly. As you all know, the book was very old, so the pages becomes yellow, the color of pages becomes yellow, and it is crinkly. म्हणजे त्याला फोल्ड्स पडले होते, सुरकुते आल्या होत्या त्याला, म्हणजे ते जीर्ण झाले होते. अँड इट वॉज ऑफली फनी, आणि ते भयंकर, ऑफली म्हणजे भयंकर, ते फनी म्हणजे विनोदी दिसत होते. टू रीड वर्ड दॅट स्टूड स्टील, कारण की त्याच्यामधले जे शब्द होते ते स्टील म्हणजे स्थिर राहत होते. आपण पुस्तक वाचतो तर शब्द हालतात का? When you read a book, the words remain in the same place, they did not move. But when instead of moving the way, but when you read on laptop or mobile, the words has been moving on the screen मध्ये जेव्हा तुम्ही बघता तेव्हा जे शब्द आहे ते काय होत राहते, मूव होते. स्क्रीन म्हणजे कम्प्युटर मशीन वगैरे, तर त्याच्यावर काय होत जातं की ते काय होत जाते, मूव होते. मूव म्हणजे चेंज होत राहते. तर असं बुक्समध्ये होतात का? तर नाही. अँड बिकॉज ऑफ दॅट शी गेट्स व्हेरी एक्सायटेड. हू गेट्स व्हेरी एक्सायटेड? मार्गी अँड टॉमी गेट्स व्हेरी एक्सायटेड. And then when they turn back to the pages before, it had the same words on it that it had when they read it for the first time. Means, and when they turn the page back, म्हणजे ते जेव्हा ते पान, मागचं पान पुन्हा उघडत होते, द वर्ड्स जे त्या ते पानावर जे शब्द राहत होते ते तसेच राहत होते. वेन दे रीड ॲट द फर्स्ट टाईम, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा वाचलं तेव्हाही ते शब्द तसेच होते, आणि नंतर एका वर्षाने वाचलं तरी ते शब्द तसेच राहत होते. त्याच्यामध्ये कुठल्याच चेंजेस होत नव्हत्या. पण मशीनमध्ये असं होतं का? इन द मशीन द वर्ड्स हॅड बीन चेंजिंग ॲज पर द पेजेस. पण बुक्समध्ये तसं नाही. एकदा जो त्या पानावर जे प्रिंट झालं आहे ते तसंच तिथं नेहमीसाठी राहून जातं. आणि बिकॉज ऑफ दिस शी वॉज फीलिंग व्हेरी मच एक्सायटेड. ओके, नेक्स्ट, गी सेड टॉमी. गी म्हणजे एकदम आश्चर्याने. गी सेड टॉमी, व्हॉट अ वेस्ट. किती हे वेस्ट आहे, म्हणजे किती टाईमचं, म्हणजे हे एक प्रकारचं काही कामाचं नाही आहे, बिनकामी आहे. वेन यू आर थ्रू विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे, आय गेस. आणि टॉमी इज टेलिंग दॅट वेन यू आर गोईंग, when you read the whole book, after reading the whole book, he is thinking that you throw the book. जसं आपण आता, तुम्ही 9वीत आहे, 9वीचं पुस्तक तुम्ही वाचलं इंग्लिशचं, 10वीमध्ये तुम्ही काय करता, ते पुस्तकाला बाहेर फेकून देता किंवा कोणाला देऊन देता, स्वतः कधी वापरत नाही. असं तो म्हणताय की तो गेस करताय की हे काही कामाचं नाही आहे. एकदा तुम्ही वाचलं की त्या पुस्तकाचं काम संपलं असं त्याला वाटते. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव millions of books on it and goods for plenty more. And he is telling that our television, means our machine, has a plenty of books. एका मशीनमध्ये तुम्हाला माहीत आहे की कम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये देअर हॅव अ स्टोरेज of 150 GB, 120 GB, and in that storage you can store as much as you can
बुक्स ॲज यू वॉन्ट. म्हणजे तुम्हाला जेवढे पुस्तकं आहे तुम्ही त्याच्यावर काय करू शकता, स्टोअर करू शकता. पण पुस्तकाचं तसं असते का, नाही, तुम्ही एका मर्यादापर्यंत पुस्तक बनवू शकता. आणि त्याच्यामुळे तो म्हणतो की स्क्रीन हे त्याच्यापेक्षा खूप चांगली आहे, कारण की त्याच्यामध्ये आपण पाहिजे तेवढे पुस्तक ठेवू शकतो, आणखी त्याच्यामध्ये वाढसुद्धा करू शकतो. आय वुड नॉट थ्रो इट अवे. आणि मी त्याला फेकू देत नाही, कारण की फेकायची गरज पडत नाही. त्याच्यामध्ये स्टोरेज असतं, त्याच्यामुळे ते नेहमीच त्याच्यामध्ये सेव्ह असतं. बट in the earlier time he is telling that after reading the book, what do? You throw the book. He was thinking that. But nowadays we can have a lot of memory, so we can store that books. Okay, next. Same with mine, said Margie. Margie म्हणते असंच माझ्यासोबत सुद्धा आहे. She was 11 and hadn't not seen as many telebooks as Tommy had. He was 13. And as you all know, Margie's age is 11. How much her age? Her age is 11 and had not seen much telebooks. Telebooks means the books which was on the television or on the screen. He had not seen because Tommy is far older than Margie. Tommy मोठा असल्यामुळे टॉमीने जास्त पुस्तकं वाचले होते ॲज कम्पेअर टू Margie, because Tommy is older. Tommy is how many years of Tommy had? Tommy had 13 years of age. त्याचं वय किती होतं? 13 year होतं. आणि तिचं किती होतं मार्गीचं? ओनली 11. सो she is telling that he had read more books than me. Okay. She said, where did you find it? She said. म्हणजे ती त्याला विचारत आहे टॉमीला. मार्गी इज आस्किंग वेअर डिड यू फाइंड इट. तुला हे पुस्तक कुठे भेटलं? इन माय हाऊस. मला ते पुस्तक कुठं भेटलं? माझ्या घरामध्ये भेटलं. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी इन रीडिंग. आणि ही पॉइंटेड, त्याने एक पॉईंट केलं. म्हणजे पॉईंट म्हणजे आपण असं दर्शवतो ना की बाई इथं बघ, तिकडे बोर्ड दाखवतं. लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग, कारण की तो पुस्तक वाचण्यामध्ये अतिशय तल्लीन झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी तिच्याकडे फक्त बोर्ड दाखवत की बा मला ह्या ठिकाणी इन द ॲटिक म्हणजे जो आपल्या रूप असते, घराचं जो छप्पर असते त्याच्या खाली जो आपण पोटमाळा बनवतो, जिथे आपण आपले अडगडीचं सामान ठेवतो, त्याला म्हणतो ॲटिक म्हणजे पोटमाळा. म्हणजे आपण कधी कधी बाथरूमच्यावर थोडी जागा ठेवतो आहे की नाही, तिथे आपले जो घरचं जो स्टोरेज असते त्याचं आपण सामान तिथं ठेवत असतो. तर त्याला ते पुस्तक तिथे मिळाली. व्हॉट इज इट अबाउट. मग तिने विचारलं हे पुस्तक कशाविषयी आहे. तर त्यांनी सांगितलं इट इज अबाउट द स्कूल. हे कशाबद्दल आहे? शाळेबद्दल आहे. इट इज अबाउट द स्कूल. मार्गी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल, what is there to write about school? I hate school. Margie, when she heard the word school, she was very scornful. Scornful म्हणजे तिरस्कार. तिला तुच्छतेने म्हणाली. तिरस्कार किंवा तुच्छतेने, कारण की तिला स्कूल आवडत नसे. बिकॉज शी हेट स्कूल. Margie was hate her school and she is telling that what is there to write about school. शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय आहे असं ती म्हणू लागली. शाळेबद्दल तिला असं वाटत होतं काहीच आपण लिहू शकत नाही. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्गी नेहमी शाळेचा ते राग करायची, पण आता ते अधिक जास्त राग करू लागली होती शाळेचा. शी वॉज हेटेड मोर दॅन एव्हर, म्हणजे पहिलेपेक्षा जास्त आता शी वॉज हेटेड द स्कूल. द मेकॅनिकल टीचर. मेकॅनिकल टीचर म्हणजे एक मशीन. मेकॅनिकल टीचर म्हणजे मशीन. had been giving her test after test in geography and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent it to the county inspector. Because in that age the teacher is not like me. I am a physical teacher. I can understand your feeling. If you had some problem, I am there, always there to help it out. But in future the machine will be the teacher and the machine will not going to understand your feeling. So he is giving the test of geography every day and Margie was not performing well. She is doing worse and worse. म्हणजे ते वाईट आणि वाईट दिवसेंदिवस ते जिओग्राफी विषयामध्ये तिचं जो प्रगती आहे ते खालवत चालली होती. अँड हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरी. त्याच्यामुळे त्यांची आई दुःखाने आपली मान हलवत
तिने तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे पाठवलं. काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे ते जे मशीन वगैरे असते त्याला रिपेअर करणारे व्यक्ती. He was a round little man. The county inspector was a round little man with a red face and a whole box of tools and dials and wires. म्हणजे त्याच्याजवळ जो काउंटी इन्स्पेक्टर जो मशीन दुरुस्त करणारा व्यक्ती होता तो एक छोटासा राऊंड लिटिल मॅन होता. त्याचा फेस रेड होता आणि त्याच्याजवळ पूर्ण बॉक्स होता मोठा, त्याच्यामध्ये डायल्स आणि वायर्स म्हणजे ते दुरुस्त करण्याचे साधनं होते. ही स्माइल्ड at Margie and gave her an apple. Who smiled? County inspector smiled at Margie and gave her an apple. तिला त्यांनी एक ॲपल दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. आणि मग ते जो टीचर होतं म्हणजे जे मशीन होती त्याला अपार्ट म्हणजे वेगळं केलं. काय केलं? वेगळं केलं, त्याच्यातून काढलं. मार्गी हॅड होप he would not know how to put it together again, but he knew how. All right. And after an hour or so there it was again, large, black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. Means Margie hoped that the county inspector could not able to repair the machine, but within an hour he repaired the machine. The repair was black and ugly from Margie's point of view, and it is a big screen which had all the lessons were shown and the question were asked. त्या मशीनमध्ये सगळे प्रश्न दिले जात होते आणि क्वेश्चनसुद्धा लेसन दिले जात होते आणि क्वेश्चनसुद्धा तिचं विचारले जात होते. दॅट वॉजंट सो बॅड. ते काही एवढं खराब नव्हतं. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज अ स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर. मीन्स एव्हरी डे Margie had to learn something and she had to put her homework and test paper and a particular slot म्हणजे विशिष्ट जागेमध्ये तिला टाका. मशीनमध्ये कसं आपण सबमिट करतो, कोणतं जर टेस्ट दिली तर आपण काय करतो, सबमिट करतो, रेकॉर्ड होऊन जाते त्याच्यामध्ये. त्याच पद्धतीने तिला तिचं होमवर्क आणि टेस्ट पेपर सबमिट करावं लागत होते रोज. She always had to write them out in a punch code. They made her learn when she was 6 years old, and mechanical teacher calculated the marks in no time. Means she had to write the answers in a punch code. Punch code means the machine's language. मशीन कम्प्युटरची लँग्वेज वेगळी असते त्याच्यामध्ये, आणि तिने ते लँग्वेज 6व्या वर्षी शिकली होती. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेट द मार्क्स इन नो टाईम. आणि मेकॅनिकल टीचर तिचे मार्क्स आहे किंवा तिचे क्वेश्चन्स आहे ते काही सेकंदातच काय करून टाकायचे, चेक करून टाकायचे. अँड इट इज व्हेरी इझी फॉर द मशीन ऑल्सो. You know that in the machine it is very easy. Once format had been given and you have to check as per the format. Do you understand the story? We will see the further lesson in the next session. For today it is I hope everybody had understand the story. The story is about the futuristic view on school. The story is about Margie and Tommy. Margie is 11 years old and Tommy is 13 years old, and Tommy found one book. The book is very old and they are very much surprised when they see that words are not moving on the book as compared to machine. On the contrary, on the machine, because in the machine the books have the pages, the screen is moving, so they are happy, surprised. After that we had seen that Tommy is telling that it is a waste of reading the book because it cannot store so many content in the book, but in the machine you can save more books rather compared to the real physical books. And you had seen also the Margie was hated the school because the mechanical teacher always give her test and she is not performing well in the test. And one day her machine has been got repaired. The county inspector come and she hoped that he is not able to repair the machine, but within an hour the county inspector repaired the machine. This kind of things happen and she had to put her homework on the machine in a punch code. This is the syllabus. This is the part we had learned today. Now we have to do the homework.
first question you have to try to solve this question. When does the story take place? All the answers is in the textbook. Okay, you have to find out the answer. First question this. Second, what does the Margi mean the real book? मार्गी रिअल बुक म्हणजे काय हे मार्गीला व्हॉट डज मार्गी मीन म्हणजे मार्गीच्या मते रिअल बुक म्हणजे काय ते तिने येतं. मार्गी अँड टॉमी यूज टेलीबुक्स. व्हॉट आर दे? व्हॉट आर द टेलीबुक्स हिअर? टेलीबुक्स आता मी सांगितलं तुम्हाला, ठीक आहे, ते लिहायचं आहे. मार्गी युजेस अ डायरी. व्हॉट वूड इट लाईक बी? मार्गी डायरी वापरत होती. ती डायरी कशी होती ते तुम्हाला अंदाजाने लिहायचं आहे. What do we understand by the words took the teacher apart? took the teacher apart म्हणजे टीचरला वेगळे करणे. मी सांगितलं अपार्ट म्हणजे वेगळे करणे. त्याचा अर्थ काय होता तर हे लिहून बघायचं आहे, ठीक आहे, सोडून बघायचं आहे. मागं मी तुम्हाला याच्यावर आधारित हे क्लासिफाय दिलं होतं. एन्शियंट मॉडर्न फ्युचरिस्टिक. एन्शियंट म्हणजे प्राचीन काळातील, मॉडर्न म्हणजे आधुनिक, फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यातील. तर मी तुम्हाला सांगितलं होतं मॉडर्न आहे. जसं आता आपण फ्लाइंग कार्स जो आहे ते काय आहे, फ्लाइंग कार्स फ्युचरिस्टिक आहे, ठीक आहे. बुलेट ट्रेन्स मॉडर्न आहे, ठीक आहे. बुलक कार्ड प्राचीन आहे का नाही. तर हे याच्यातले जे जे शब्द तुम्हाला वाटते काही ॲन्शियंटमध्ये येते ते ॲन्शियंटच्या बॉक्समध्ये लिहायचं आहे, जे मॉडर्नमध्ये येते ते मॉडर्नच्या बॉक्समध्ये लिहायचं आहे, जे फ्युचरिस्टिक येते ते यू हॅव टू फील ॲज पर युअर understanding. As per your understanding, something will be wrong, you don't have to think about wrong, but you have to try. Okay, thank you.